आरटी मधून खासगी शाळांना सूट देण्याचा सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आल्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। सुप्रीम कोर्टाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब आता करण्यात आलेला आहे। खासगी शाळांनाही आता 25% जागा गरीब मुलांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, खूप मोठा आणि महत्त्वाचा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, काय नेमकी माहिती? नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने राईट टू एज्युकेशन अंतर्गत जो गरीब विद्यार्थ्यांसाठीचा एक कोटा प्रत्येक खासगी शाळांना पूर्वी देण्याचे आदेश होते, तर तो कोटा जर तुमच्या 1 किलोमीटर 2 किलोमीटरच्या परिसरात जर सरकारी शाळा असेल तर तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही, अशा स्वरूपाचा एक GR महाराष्ट्र सरकारने काढला होता खासगी शाळांना दिलासा देणारा। तर तो GR मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आणि नंतर आता सुप्रीम कोर्टात आल्यानंतर तिथेही रद्द ठरवला, कारण भारतीय राज्यघटनेत कलम 21 मध्ये शिक्षणाचा अधिकार हा इन्क्लूड केलेला आहे, राईट टू एज्युकेशन। ठीक आहे सोमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। तर आता आरटीईतनं खासगी शाळांना सूट देण्याचा सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।